मादळमु येथील एका साठवण तलावावरती मी सध्या आहे आणि हा साठवण तलाव सध्या मृत साठ्याच्या अवस्थेमध्ये पोहोचलेला आहे। या ठिकाणी 100% पाणी होतं आणि काही दिवसांपूर्वी या तलावातून आता जो उपसा करणं सुरू आहे, तो उपसा म्हणजे पाण्याचा अनाधिकृतपणे उपसा सुरू आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो अनेक इथे मोटरी टाकलेल्या आहेत, पाईपचं असं जाळं दिसतंय, वायरचं देखील जाळं दिसतंय। एखादं जनावर जर इथं येऊन पाणी प्यायचं म्हटलं तर त्याला करंट लागून किंवा या पाईपमध्ये अडकून त्याचा मृत्यू होऊ शकतो। त्याबरोबर एखादा व्यक्ती जरी आला तर त्यामुळे ही अडचण होऊ शकते। पण या कुठल्याही पाणी पुरवठ्याच्या उपशाला आता प्रशासनाकडून कुठली परवानगी घेतलेली नाही। या ठिकाणी जे विद्युत पोल आहेत त्यावरती देखील आकडे टाकलेले आहेत आणि या आकडे टाकून या पाण्याचा उपसा केला जातो। या ठिकाणी जवळपास 100च्या अधिकहून इथं विद्युत मोटरी आहेत आणि पाण्याचा उपसा केला जातो। MSCB कडनं देखील कुठली कारवाई केली जात नाही आणि यामध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकाऱ्यांनी एक 4-5 दिवसापूर्वी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय करण्यात आला की जिल्ह्यातील जे साठवण तलाव आहेत, पाझर तलाव आहेत, यामधील पाणी पुरवठा हा शेतीसाठी जो आहे तो टक्केवारीमध्ये दिलेला आहे, तो एवढाच उपसा करावा, अनाधिकृत कुणी करू नये। आणि ज्या राखीव पाण्यासंदर्भात त्यांनी जे पत्र दिलं होतं जिल्ह्यामधील अनेक तालुक्या स्तरावरील अधिकाऱ्यांना, पण गेवराई मतदारसंघामध्ये आणि गेवराई तालुक्यामधील हे जे गाव आहे या गावातील आता जे प्रशासन आहे तालुका स्तरावरली यांनी थेट जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला खेराची टोपली दाखवल्याचं पाहायला मिळतंय। इथे जो अनाधिकृत पाणी उपसा आहे हो सुरूच आहे आणि या साठवण तलावात आता सध्याची परिस्थिती आहे की आता अक्षरशः पाणी मृत साठ्यामध्ये पोहोचलं आहे। आपल्यासोबत गावकरी आहेत, काय परिस्थिती आहे आणि हे कशामुळे एवढा प्रश्न उद्भवला आहे? साठवण तलाव आता पाणी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। ह्या मादळमुळी तलावामध्ये 35 हेक्टरचा तलाव एकदम मायरन इरिगेशन टँक आहे आणि याच्यामध्ये 10 ते 15 लोकांना परवाना दिलेला आहे। बाकीचे बेकायदेशीर पाणी उपसा करत आहेत। ठीक आहे, करू द्या, त्याच्याबद्दल मी काय म्हणत, पण तलावातलं पाणी 37% सिंचनासाठी आहे आणि 33% पाणी हा वन्यजीव प्राणी, त्याच्यामध्ये ढुरं आले, घोरं आले, त्याच्यानंतर जलचर, उभयचर, मासे आणि मानवासाठी पिण्यासाठी राखीव ठेवलेला आहे। या तलावाहून इटकूरला पाईपलाईन आहे, बुधनरवाडीला पाईपलाईन आहे, मादळमुळीला पाईपलाईन आहे आणि या तलाव व्यतिरिक्त एक जोरवाडी तलाव आहे छोटासा, त्या ह्या 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये या 2 तलावा व्यतिरिक्त सूत्र कुठलंही नाही आणि ॲट अ टाईम ह्या 2 तलावा 24 तास इतक्या मोठी चालू आहेत की अवैध पाणी उपसा चालू आहे। दोन्ही तलावाचं पाणी साठा आज मृत अवस्थेत आहे। माननीय जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित करूनही खाली तालुकास्तरीय प्रशासन, इरिगेशनचे अधिकारी असतील, तहसीलचे कारभार असेल, त्याच्यानंतर विद्युत वितरक कंपनी असेल, हे काहीही करत नाही। माननीय कलेक्टर साहेबाच्या आदेशाचं पालन करत नाही। का करत नाहीत पालन? याचं काय कारण आहे? यांचे मोठीवाले संघ लागेबंदी आहे साहेब, यांचे लागेबंदी आहे मोठीवाले संघ, त्याच्यामुळे हे काय करत नाहीत हे। आणि हे काय वीज तुम्हाला सबूरच दिसत, आकडे टाकून वीज चोरी करतात, हे करतात। वास्तविक पाहता यांना परवानगीच नाही। 10-5 लोकांना परवानगी आहे, फक्त ठिबकवरची परवानगी आहे। ठिबक सेट तर एका कडवी नाही। सगळ्या ऊस उत्पादकाला तर ऊसाला पिकाला तर परवानगीच नाही, पण सगळ्यांनी ऊस लावलेले असू दे, तो त्यांचा प्रश्न आहे। परंतु 33% पाणी राखीव ठेवायला पाहिजे। आज मृत साठा आहे, मृत साठ्यातला पाणी जर राखीव नाही ठेवला आणि मी बदल्याप्रमाणे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला विधिमंडळामध्ये, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 26-27मध्ये अल निनोचा प्रभाव आहे, हवामान खात्याने दिलं। त्याच्यामुळे आहे ते पाणी सांभाळून ठेवा, राखीव ठेवा असे प्रशासनाला आदेश दिलेले आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी। तरीसुद्धा प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही आहे। कलेक्टर वाजा बाकीच्यांनी कुणीही दखल घेतलेली नाही। तर मी आपल्या माध्यमातून शासन प्रशासनाला विनंती करतो की मादळमुळी व जोरवाडी तलावाचे पाणी राखून ठेवावे, ज्यामुळं वन्यजीव प्राणी, मासे, उभयचर, ढुरं, घोरं, मानवाला विविध योजनेमधून ह्या तलावातून पाणी पुरवठा योजना चालू आहेत। दैनंदिन पाणी ह्या गावाला आता जोरवाडी तलावाने जोरवाडी तलावून मानमुडी, मुळुकवाडी, सिंदखेड, त्याच्यानंतर चिखली, त्याच्यानंतर मादळमुळी, त्याच्यानंतर सावरगाव, वडगाव, ह्या 10-20 गावाला पाणी पुरवठा चालू आहे। ह्या दोन्ही तलावावर ह्या परिसराच्या 30 ते 35 हजार लोकसंख्येला पाणी पुरवठा होत आहे। तरी हे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे पाणी राखीव ठेवणं गरजेचं आहे साहेब। तर आपल्या माध्यमातून मायबाप शासनाला माझी विनंती आहे की हे पाणी राखीव ठेवण्यासाठी योग्य ती कारवाई करावी। आपण पाहताय या तलावामध्ये 3 असे मोठे ट्रान्सफॉर्मर बसवलेत, पण हे लिगली आहेत, त्यावरती जवळपास 100 आकडे टाकलेले पाहायला मिळतात। त्यांना मीटर वगैरे दिलेले नाहीत का? काय आहे नेमकं?
आता हे 3 ट्रान्सफॉर्मर आहेत इथं. आता हे इलिगल आहे की नाही हे तर याच्या बाबतीत हे सांगू शकतील, MECB वाले सांगू शकतील. पण हेच नाही, सगळ्या किमान ह्या तलावावर 25 ते 30 ट्रान्सफॉर्मर्स आहेत. त्या बाजूने पाठीमागे ते असे. इथं काय नाही, 1-2 द्यायचे आणि ट्रान्सफॉर्मर घ्यायचा, हे इथं ठरलेलं आहे. त्याच्यामुळं 10 लोक येतात, 10-10, 5-5 हजार रुपये जमा करतात आणि ट्रान्सफर घेतात. आता पाईपलाईन करायला परवानगी लागत नाही, JCB आणतात, खांदून लगेच घेतात. त्याच्यामुळं याच्यामध्ये ज्यांच्याकडे तलावाची मालकी आहे ते सुस्त आहेत, त्यांचे लागेबंदे उपसा करणार आहे सगळं. त्याच्यामुळं हे त्यांना सपोर्ट करतात, मूकसंमती देतात. मी माझ्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की यांनी मूकसंमतीमुळं असं घडतंय, हे थांबायला पाहिजे कुठंतरी. ही सध्या परिस्थिती आहे या तलावावरली. आणि आता इथलं महसूल प्रशासन असेल किंवा जे पाटबंधारे विभाग असेल किंवा जी पंचायत समिती लेवलचे अधिकारी असतील किंवा तहसील कार्यालयातील अधिकारी असतील, या पाण्यासंदर्भात आणि काय ठोस निर्णय घेतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड.